रोज कॉलेजला जाताना कोणत्या ना कोणत्या गाडीचा ऍक्सिडेंट व्हायला आणि आज तर ट्रकच आडवा पडला होता. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या 100 दिवस 100 मिनी ब्लॉगच्या 50व्या दिवशी. बसमध्ये जागा नसल्यामुळे मला कुठं बसावं लागलं तुम्ही बघू शकता. आता इकडे तिकडे बघू लागलो तेवढ्यात नजर गेली माझी बसच्या बाहेर आणि बघायला तर काय ट्रक आडवा पडला. आता याच्यामध्ये नुकसान झालं ट्रकवाल्यासाठी नाही तर मी जे गाडी चालवतात का त्यांच्यासाठी सांगत आहे. तुम्ही किती पण स्पीड मध्ये गाडी चालवली ना किंवा इतरांपुढे अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी तुम्ही गाडी स्पीड मध्ये चालवत असाल तर याच्यामध्ये नुकसान तुमचंच होणार आहे. बाकी मी फुकटचं ज्ञान कोणाला देत नाही. जे स्पीड मध्ये गाडी चालवतात त्यांच्यासाठी सांगत आहे बस. आज मला प्रॅक्टिकलला लेट झालं तर मॅडम म्हणले 10 मिनिट बाहेर थांब म्हणले. तो 10 मिनिटानंतर लॅब मध्ये गेले तर मॅडमनी मला अर्धा तासाचं काम सांगलं होतं. ते म्हणजे की अलगी जमा करून आणायचं. मग का अलगी सापडण्यासाठी आम्ही मुलींच्या हॉस्टेलमध्ये गेल्या होत्या आणि तिथं आम्ही जाऊन लिटरली त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये जाऊन अलगी सापडायला. आता ते टाकी दिसू लागले होते. मला काय माहित होते ते कचऱ्याचा डब्बा आहे म्हणून. कॉलेजच्या चारही दिशेला जाऊन आम्ही अलगी सापडून आणली होती. पाण्यामध्ये अलगी सापडू लागलो होतं पण मला काय सापडली नव्हती. आता हे अलगी घेऊन गेले होते मी. आता हेच अलगी आमच्या सगळ्या लॅब मधल्या स्टुडंटने यूज केली होती. आमच्याच बॅचचे नाही तर दुसऱ्या बॅचच्या पण घेतली होती माझी अलगी. म्हणजे लेकरं एवढे आयडिया आहेत की नाहीत बघा. तसं तर मी खूप सिन्सिअर आहे म्हणा, मजाक करायला पाहिजे. मी तेवढी सिन्सिअर नाही बट पनिशमेंट दिली होती मला जावं लागलं होतं. नाही तर मी पण गेली नसते म्हणा. ब्रेक मध्ये आम्हाला जायचं होतं नमस्कार चौक मध्ये आणि कॉलेजच्या बाहेर निघताच पाऊस लागला होता. मग काय पळत वापस आम्ही कॉलेजमध्ये आले आणि छत्र्या घेऊन गेले होते आणि छत्र्या जे आहे श्रेयांवरून फेकल्या होत्या. नंतर आम्ही नमस्कार चौक मध्ये गेले होते. कॉलेज सुटलं होतं तरी पण पाऊस काय बंद झाला नव्हता. मग काय नमस्कार चौक मध्ये बसची वाट बघत बसले होते आणि नमस्कार चौक मध्ये एक फॉलोवर आहे आणि त्याची दुकान आहे चहाची. तर त्याने मला 1 कप चहा दिला होता. तसे मी पैसे टाकले होते त्याच्या अकाउंटवर पण त्यानं मला परत करून टाकले. हे काय बरोबर नाही आणि मला आवडलं पण नव्हतं हे. दादानं तर चहा खूपच भारी केलती राव.